हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे। बॅकपॅक विथ प्रॅक्स। मी प्रतीक साळुंगे। आज आपण आलो आहोत ट्रेकिंगला। आपल्या गड सह्याद्रीने आयोजित केला हा ट्रेक आणि आपण आलो आहोत भीमाशंकर ट्रेकला। आपण चालत जाणार आहोत भीमाशंकरला। नेरळवरून आम्ही टॅक्सी केली, टॅक्सीवरून खांडस गावात आलो आहे। टॅक्सीचे आपले झालेत पर टॅक्सीचे 900 रुपये घेतले त्यांनी। आम्ही टोटल 11 जण आहेत, 2 वेगवेगळ्या टॅक्सी करून आलो। आता खांडसच्या भीमाशंकरच्या बेसला आहोत आपण। वरती चढायला किती वेळ लागेल ते बघू। तर हा ट्रेक आपण 2 दिवसाचा केला आहे। वरती जाऊन आपण स्टे घेणार आहे आणि जस्ट ट्रेकला स्टार्ट केलं आहे आणि आपण गणेश घाटातून जातो आहे। तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला। हम अभी भीमाशंकर ट्रैक के लिए आए हैं। भीमाशंकर तो आप पहचानते रहेंगे कि जो वहाँ पे 12 ज्योतिर्लिंग है, उनमें से एक मंदिर है, पुराना मंदिर है। और उसके साथ साथ जो ये इस पहाड़ पे है वो फॉरेस्ट है भीमाशंकर। और वो फेमस इसके लिए कि जो महाराष्ट्र का एक एनिमल है शेकरू, उसके लिए फेमस है। वो यहाँ पे दिखाई देता है। अगर आप शांति से चलोगे तो आपके आसपास कहीं पे दिखाई देगा। इतने 8 सालों में मुझे गए साल दिखाई दिया, 2 बार दिखाई दिया। इसके पहले कभी दिखाई नहीं दिया था क्योंकि शोर रहता है तो ज़्यादा नज़दीक नहीं आते हैं। ओके, और सुबह उठ के गुप्त भीमाशंकर जाना है और एक 45 मिनट नीचे जाना है वॉकिंग करके। किसी को आना है तो आ सकते हैं या तो रूम पे रह सकते हो। मतलब गुप्त भीमाशंकर में क्या है, वहाँ पे है ना एक पिंड है ज्योतिर्लिंग का, ऊपर से मतलब साइड में थोड़ा सा ऊपर से वाटरफॉल गिरते रहते हैं। ओके, तो वो देखने जैसा है थोड़ा सा। तो ज़्यादा लोग नहीं जाते, किसी को पता भी नहीं है, तो बहुत कम लोग जाते हैं। जो यहाँ पे मंदिर में जितना भीड़ होता है वहाँ पे उतना नहीं होता है। काफ़ी लोग नए हैं तो थोड़ा इंट्रोडक्शन स्टार्ट करते हैं। मैं हूँ रोहन थोरात, मैं IT फील्ड में हूँ। मैं कामोटे से आया हूँ। मैं प्रतीक साळुंगे शिवड़ी से आया हूँ, IT फील्ड में हूँ। मैं महेंद्र बघेल कांदिवली से आया हूँ और मैं ई-कॉमर्स हैंडल करता हूँ। मैं सूरज जांभले ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सर्व्हिस ॲडवायझर आहे, कुर्ल्यामधून आलो आहे। मी योगेश जांभले, मी कुर्ल्यामधून आलो आहे आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये ॲक्टिव्ह आहे। स्टीवन साइन में रहता हूँ, साई सर्विस। मी सचिन गावकर, कांदिवली चारकोप एरियामध्ये राहतो आणि साई सर्व्हिसमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो। मी उमेश जांभळे, CBD बेलापूरमधून आलो आहे। मी साई सर्व्हिस ऑटो इंडस्ट्रीमध्ये सेल्समॅन। मी मंगेश चव्हाण, ठाण्याला राहतो, साई सर्व्हिसमध्ये अकाउंट्स करतो। चंद्रकांत वातकर, बदलापूर, अकाउंट डिपार्टमेंट, कोरेगाव। मी नितीन शेवाळे, इंटिरियर डिझायनर आहे, गोदरेजमध्ये। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे। मोस्टली श्रावणामध्ये इथे खूप गर्दी होते। ट्रेकिंगला पण खूप जण येतात, जसे आम्ही आलो आहोत। आणि खूप मोठं जंगल आहे। 3 डोंगर पार केल्यानंतर तुम्हाला भीमाशंकरच्या देवळात जायला मिळतं। 9:30 वाजता ट्रेक चालू केला आहे। आता वाजलेत 11:15। त्याला गणेशवाट असं का म्हणतात, कारण की इथे खाली जेव्हा आपण आलो तर इथे गणपतीचं मंदिर आहे, तर त्यामुळे या वाटेला नाव गणेशवाट पडलं। इथून दुसऱ्या वाटेने पण जाता येतं, जी शिडीची वाट अशी बोलली जाते, पण ती शिडीची वाट काही कारणास्तव आता बंद केली आहे। पण इथून गेल्यानंतर तुमचं चालायचं प्रमाण खूप वाचतं। शॉर्टकट म्हणून तो यूज केला जातो शिडीची वाट, पण थोडा डिफिकल्ट आहे। हे जे भीमाशंकरचं पूर्ण जंगलवाट आहे ती खरंच पावसाळ्यामध्ये बघण्यासारखी असते। आणि आमच्याच ग्रुपमध्ये
आमच्यापेक्षा खूप मोठी माणसं आलेली आहेत, जी मगाशी तुम्ही इंट्रोडक्शन बघितलं, ते आमच्या पुढे चालतात आहेत. म्हणजे ते एक बरं वाटतं आहे की आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे किंवा ते आमच्यासोबत आले. ह्या जंगलाची एक खासियत म्हणजे शेकरू म्हणून एक खारुताईसारखा प्राणी असतो. बघूया आपल्याला तो बघायला मिळतो का. लास्ट टाईम या लोकांना बघायला मिळालेला, तर तो बघायला मिळाला तर खूप मजा येईल आपल्याला. एकदम रिलॅक्स रस्त्यामध्ये तुम्हाला असं खायला लिंबू पाणी वगैरे, काकडी वगैरे मिळते. एक्स्ट्रा नको अजून एक प्लेट व्हिडिओ काढायचा. जोरात येते एकदम. आवळा शिमला. तर ही इकडे जी तुम्हाला दिसते ती शिडीची वाट आहे, जिचा रस्ता खालून येतो. आणि आता आपण गणेश वाटेने जातो, त्यामुळे आपल्याला पूर्ण असा हा डोंगर कंप्लीट करून इकडे यायचं आहे. जी शिडीची वाट इथून डायरेक्ट तुम्हाला वरती पोचवते. म्हणजे तो एवढा मोठा शॉर्टकट आहे. रिसेंटली एक इन्सिडंट असा झाला, कोणतरी पडलं, त्यामुळे ते पूर्ण शिडीची वाट आहे, जी लाकडाची शिडी होती, ती काढून टाकली आहे. खेर आपण फिरून जाऊया, गणेश वाटेचा आनंद घेऊ. आणि क्लायमेट पण सुपर्ब मिळाला आहे. आणि हा डोंगर पार करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. तिथे अचानक क्लायमेट बदलला, पाऊस खूप जोरात चालू झाला आहे. मस्त वॉटरफॉल आहे. आणि खरंच मस्त मस्त मध्ये वॉटरफॉल लागतात, मजा येते. बिस्किट्स वगैरे, मॅगी वगैरे, लिंबू पाणी, चहा सगळं मिळेल तुम्हाला इथे. 15 कुटुंब. काय वाडीचं नाव? पदरवाडी. म्हणजे ते पदरवाडीचा पदरगड लागतो तोच. इथून किती वेळ लागेल तरी पण जायला अजून? तुम्हाला 1.5 तास. 1.5 तास जर आम्ही गेलो तर, म्हणजे आपण 3 तास पकडून झालो, कारण की फोटो काढत आणि फिरत झालो. चला आपण विचारूया ना, कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त, एकदम मजा आली. तुम्हाला? छान, मस्त ट्रेक आमचं सुंदर चाललाय. आता जवळजवळ आम्ही 30 to 40% कव्हर केलाय. आपको कैसे लगा? एकदम फर्स्ट क्लास. ऑसम ऑसम ऑसम. पैर भी दुख रहे? नाही. तुम्हाला कसं वाटलं? या एजला तुम्ही इथे येता, तुम्हाला कसं वाटतं? सगळ्यांना बरं वाटलं जरा, रिलॅक्स. तुम्ही इन्स्पिरेशन आहे आमच्यासाठी की तुम्ही आताही ट्रेकला वगैरे एवढं येऊ शकता. शेवाळे, गुडघे कसे आहेत? माझे गुडघे सध्या तरी व्यवस्थित आहेत. आता पुढचे बघू कसे होतात ते. घाबरू नको, तुझ्यावर मी पण येईन गुडघे जमा करायला. इकडे मस्त आम्ही मॅगी खातोय, एक नंबर झाली, मस्त टेस्ट झाली. आणि पुढचा प्रवास चालू केला आपण. त्यांना विचारलं तर ते बोलता इथून 1.5 तास लागेल, पण मला वाटत नाही. आपल्याला आता वाजले 1:30, म्हणजे ऑलमोस्ट आपण 9:30ला निघालो, 4 तास झालेत. एवढा टाईमपास आपण ऑलरेडी केला आहे. अजून 2 तास नक्की जातील. जंगलामध्ये जर तुम्ही कुठे जाणार असाल तर तुमचे शूज किंवा सँडल चांगली आहे का हे बघा आणि नंतरच ट्रेक चालू करा. कारण जर अधेमध्ये तुमची जर चप्पल तुटली इथे अशा ठिकाणी तर खूप महागात पडू शकतं तुम्हाला. बिकॉज खूप मध्ये दगडी रस्ता आहे, त्यामुळे खूप सांभाळून चालावं लागतं. आणि आता पावसाळ्यात चिखल पण खूप आहे, त्यामुळे थोडाफार स्लिपरी पण आहे. त्यामुळे सँडल किंवा शूज चांगलेच घाला. हा जो रस्ता येतो आहे तो शिडीघाटचा रस्ता आहे. आणि समोर बोर्ड लावला आहे की पावसामुळे शिडीघाटचा रस्ता बंद आहे. तर इथे तुम्हाला एंट्री फी भरावी लागते. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आहे तिथे.
60 रुपये पर पर्सन भरावे लागतात तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना हाफ तिकीट आहे. चला बघूया, इथे आता पायपीट करायला लागते आपल्याला अजून. काय रोहन काय बोलायचं तू व्हिडिओ काढतोय पण त्यातच व्हिडिओग्राफीचे चार्जेस पण आहे. स्टील कॅमेराने याचे पैसे वेगवेगळे आहेत. आणि ह्याला ढोपरी घाट बोलतात असं रोहन बोलला मला. मला अजिबात आवडत नाही. हा शेवायला अजिबात आवडत नाही. त्याच्याने ढोपरांचा काही संबंध नाही. माझा मेंदू ढोकळा. समोर जे दिसते ते पूर्ण पदरवाडी आहे आणि तिथूनच समोरून शिडीघाट आहे, तिची वाट येते. आणि आपण या बाजूने आलो इथे, इथून गणेश घाटामधून. मागाशी जो पदरगडचा सुळका दिसत होता तो आता वरून असा दिसतो बाजूने, म्हणून इकडच्या वाडीला पदरगड वाडी असं बोलतात. आणि मस्त बघा त्या साईडला तिकडे पाऊस पडतो आहे आणि या बाजूला पाऊस नाही. असा पाऊस येतो या बाजूला. साळून घे. कमॉन. आरामात चला, आरामात. कसला व्ह्यू मिळाला इथून, एक नंबर व्ह्यू मिळाला. हा काय क्लायमेट आहे यार. हो काका आडवा पाय ठेवा. चड्डी विडी चालेल असं आडवा. अहो तुम्ही वर चालला, किती झालं तुम्ही. घाई करू नका. आडवा पाय ठेवा. मधल्या रस्त्यावरून चालले की काय वरती. काय सपोर्ट नाही इकडे तरी आता ऑलमोस्ट वाजलेत 2:45. 9:30ला चालू केलं, मध्ये 1 तासाचा ब्रेक घेतला, टाईमपास खूप केला आम्ही. आणि आता 2:45 झालेत, अजूनही आम्ही पोचलो नाही. आणि मला असं वाटतं अजून 1 तास तरी जाईलच जाईल. अजून एक चढणीचा पॅच आणि हा पॅच लास्ट आहे. हा पॅच झाल्यानंतर पोचतो आपण. खूप जण वन डे पण करतात हा ट्रेक. सकाळी लवकर येऊन आता रिटर्न जातात. वाजलेत 3:15. ऑलमोस्ट देर आलो आहे. शेवटचा पॅच खूप दम होणार आहे. फायनली वरती आलो. 9:30ला आपण चालू केलं आणि आता वाजल्यात 3:30. आणि इथून अजून मंदिर 10 मिनटं पुढे. अजून आपण रूम बुक नाही केली आहे, तर आधी रूम बुक करूया, बॅग ठेवूया, फ्रेश होऊया आणि मग दर्शनाला जाऊ. आपण आता इथे खाली एक स्टे आहे, तो स्टे बघायला जातो आहे.
आणि हीच लाईन आहे मंदिराकडे जायला, हाच रोड आहे. ही आतमधून लाईन आहे मंदिराची. तर हे मंदिर आहे, बघू शकता खूप जास्त गर्दी आहे. हा एक स्टे मिळाला आहे आम्हाला विशाल लॉजिंगचा. 2 रूमचे यांनी आम्हाला 7,000 सांगितले आहेत. आम्ही 11 जण आहोत. चांगली डील आहे. इथे ओल्ड MTDC आहे स्टेशनजवळ, तर तिथे आम्ही विचारपूस केली होती. तर 10 जणांचे 4,000 घेतात. त्यामध्ये गरम पाणी भेटतं आपल्याला, बेड आहेत आणि हिशोब केला तर पर हेड आपल्याला 330 रुपये भेटतात. जर तुम्ही पूर्ण मोठा ग्रुप असेल तर तुम्ही तिथे अरेंजमेंट करू शकता. 10 ते 15 लोकांचं 4,000 होऊन जातं. फक्त तुम्हाला ST स्टँडपासून खाली यावं लागेल दर्शनासाठी किंवा गुप्त भीमाशंकरला जायचं असेल तर. ते पण आता आमचं असं झालं की आपल्याला पर हेड 600 रुपये जातात. तर ह्याच्यामध्ये खाणं पिणं काही इन्क्लुडेड नाही आहे. फक्त रूमच्या स्टेचे पैसे त्यांनी 2 रूमचे 7,000 आमच्याकडून घेतले. आणि सगळं ओलं ओलं आहे, धुकं खूप आहे, त्यामुळे सगळं इकडे ओलं ओलंच आहे. रूम बघूया कशा. ते ह्या रूम आहेत. 2, 2, 4, 5, 6 जण एका रूममध्ये राहू शकतात. ही अशी रूम आहे, खिडकी पण आहे त्यामुळे थोडं व्हेंटिलेशन पण होईल. तर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला राहायचा एक फायदा झाला. स्टे आम्ही जवळ घेतला. 2 मिनटात आलो आहे गाभाऱ्यात. लाईन बघतोय जास्त होती म्हणून परत गेलो आणि आता लाईन कमी झाली आहे. आता परत आलो आहे. 9:15 वाजता आता आपण लाईनमध्ये उभे राहिलो आहे. ते सवंगडी मागे उभे होते आणि मग मध्येच आम्ही आलो. बघूया किती वेळ लागतो आहे. जवळ आली आहे लाईन आणि त्यांनी सांगितलं होतं की लाईन बंद करणार, म्हणून आम्ही रिस्क नाही घेतली, डायरेक्ट आलो आता लाईनमध्ये. गेले त्यांना डायरेक्ट आत सोडलं. समोर हे मंदिर आहे आतमध्ये तर अलाउड नाही व्हिडिओग्राफीला, तरी आता बाहेरून व्हिडिओ काढतो. आणि आता जाऊया आपण जेवायला. मस्त दर्शन झालं. म्हणजे इथे बाजूला राहून ही एक गोष्ट चांगली झाली की 5 तास वगैरे लाईन नाही लावायला लागली. थोडं लेट आलो, बघितली लाईन किती आहे आणि मग एक अर्धा तास लाईनमध्ये उभं राहिलो आणि डायरेक्ट आमचं दर्शन झालं. रोहनने दरवर्षी रोहन जिथे बुक करतो भीमाशंकरला आल्यावर ते हे आहे धर्मशाळा ही, तर तिथे येतो आम्ही. पण यावेळी हे बुकिंग झालं होतं म्हणून सांगितलं आम्हाला. इथे ऑलमोस्ट म्हणजे 2200 रुपयात काम झालं असतं, जिथे आपण 7,000 टाकले म्हणून 5,000 गेले आमचे. सर चांगली डील झाली असते, ठीक आहे. आणि हा स्पेस मिळतो तुम्हाला झोपायला वगैरे, राहायला, बॅग्स ठेवायला. आणि इथे फक्त आमचे 2200 झाले असते, पण खूप चांगले. हे एक रूम पण देतात आतमधली जर लेडीज वगैरे असेल तर. हा एवढा स्पेस आहे, चांगले आहे रूम. जिथे स्टे करायला 1 नाईटसाठी 1 नाईट काढलं खूप चांगलं आहे. तर आपण इथेच आता जेवायला आलो आहे. स्टे तर नाही मिळाला आपल्याला, पण आपण इथे जेवूया. मस्त आहे ना, 150 रुपयाला अनलिमिटेड जेवण, भारी आहे. इकडे राहिलं असतं किती स्वस्तात झालं असतं. इकडचा कॉन्टॅक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करतो नक्कीच. तर मित्रांनो, आपला आजचा दिवस असा होता. पूर्ण ट्रेक करायला आपल्याला ऑलमोस्ट 6 तास झाले, कारण की खूप टंगळवंगळ करत टाईमपास करत आम्ही आलो थांबत. त्यामुळे जाणवलं नाही, अंगाचं दुखणं नाही जाणवलं. आता म्हणजे इथे येऊन कोणाला त्रास नाही झाला मेन म्हणजे काही. तर ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आता आपल्याला उद्या सकाळी गुप्त भीमाशंकर करायचं आहे, तर काही लवकर उठायचं आहे. आता वाजलेत 11:30. तर आता आम्ही झोपतो. बघूया आपला उद्याचा ब्लॉग कसा होतो आहे. गुप्त भीमाशंकरला आपल्याला शेकरू बघायला मिळते का.